पण असं अचानक काय झालं त्यांना? कालचं भजन किती सुंदर गायलं त्यांनी. हो ना. सकाळी मंदिरात पण भेटले मला ते. नाही मला पण भेटले, पण खूप घाईत होते ते. मला वाटतं नेमका तेव्हापासूनच त्यांना त्रास होत असला पाहिजे. हो. डॉक्टर आले. हा. डॉक्टर, व्यंकू महाराजांना काय? डॉक्टर, सगळं काय बरं आहे ना? नाही म्हणजे प्लीज आमच्यापासून काय लपवू नका. व्यंकट महाराजांना आपल्याला तातडीने तालुक्याच्या हॉस्पिटलला दाखल करावं लागेल. का? त्यांची प्रकृती खालावत चालली. डॉक्टर, पण काही वेळापूर्वी तर चांगले चालते फिरते होते की. व्यंकू महाराजांना नेमकं काय झालंय डॉक्टर? हे बघा, नेमकं असं काही निदान करता येणार नाही, पण फूड पॉयझनिंग सारखं काहीतरी झालं असावं. फूड पॉयझनिंग? त्यांनी आज असं काही वेगळं काही खाल्लं होतं का? अहो नाही, आज तर ते घरी जेवलेच नाहीत. आज गोपाळचा वाढदिवस होता म्हणून सकाळी आम्ही मंदिरात गेलो होतो. त्यानंतर ते बाहेर गेले आणि घरी आल्यावर पण ते काही जेवले नाहीत. त्यांनी आंब्याचा शिरा खाल्ला होता. आंब्याचा शिरा? आणतो शकुंतलानच केला होता. आणि तू कशाला घालशील त्यांच्या खाण्यामध्ये काहीतरी? हो, आणि आम्ही सगळ्यांनी पण खाल्ला ना शिरा. हो 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 डॉक्टर, आम्ही सगळ्या पोरांनी खाल्ला तो शिरा. आम्हाला कुठंच काय नाही झालं. काय झालं असेल? कदाचित बाहेर काही खाण्यात आलं असेल. हा, खाल्लं असेल, काहीतरी बाहेरच खाल्लं असेल. अहो नाही हो डॉक्टर, व्यंकू महाराज बाहेर असं काही खात नाही. ते घरी येऊनच जेवण करतात. मला चांगलं माहिती आहे. अहो एक मिनिट थांबा सगळेजण. हे बघा, माझ्या बाबांना त्रास होतोय. आपण त्यांना तातडीने तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. अहो असं चर्चा करण्यात काय अर्थ नाहीये. ऐका माझं. गोपाळ महाराज तुमचं बरोबर आहे. मी लगेच गाडीची व्यवस्था करतो. ठीक आहे, मी तोपर्यंत हॉस्पिटलला इन्फॉर्म करून ठेवतो. चल, वाटेल बरं त्यांना. हा, रडू नको, काळजी नका करू. हा, व्यंकट महाराज बरे होतील. वहिनी, तुम्ही पण काळजी करू नका. काय म्हणली? अगे टरमाळे, हा मला बोलती, हा मला उलट बोलती. इंदूवर विठुरायाच्या मंदिरात येण्याची जी बंदी घातली होती ती मी आजपासून जाहीररित्या रद्द करतो. व्यंकू महाराज, काळजी नका करू, तुम्ही बरे होणार.
विठुराया पाठी राखा. विठुराया पाठी राखा. विठुराया पाठी राखा. Thank you.